नमस्कार, मी विशाल परदेशी. तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही पंढरपूरकडे भाविक वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने रवाना होत असतात. कोणी सायकल वारीवर जातं, कोणी चालत जातं आणि कोणी वाहनाद्वारे जातं. आणि अशातच आज आपल्या करमाळ्यात एक 4 व्यक्ती जे आहेत ते नाशिक त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेले आहेत. त्यांची आपण भेट घेऊयात. नमस्कार बाबा, नाव काय आपलं? माझं नाव तुळशीराम दत्तात्रय गोडसे, राहणार देवळी कॅम्प, नाशिक. देवळाली कॅम्प, नाशिक. हो, आम्ही देवळी कॅम्प म्हणून सुद्धा मी सायकल वारी सुरू केली. सायकल वारी सुरू केली. पहिल्या दिवशी 135 किलोमीटरचा रन काढला आम्ही रावरी विद्यापीठ. एका दिवसात तुम्ही सायकलवर 135 किलोमीटर रनिंग केलं? अच्छा. नंतर आम्ही कोणतं मांदळी पर्यंत एक केलं. आता करमाळ्यापर्यंत आलो. आता पुढे टेंभुर्णी. हा एकूण पंढरपूर पर्यंत किती दिवसांचा प्रवास आहे आपला सायकल? 4 दिवसाचा प्रवास. 4 दिवसाच्या प्रवासात आपल्याला मुक्कामाची सोय वगैरे कशी? हो, व्यवस्थित झाली आमची जागजागी. लोक सहकार्य पण करतात. असते त्यात कुणाला लोक सहकार्य करतात सर्व काही. इच्छेने करतात. आणि बाबा आपणही उठता का? एक मिनिट. आपलं नाव काय दादा? देवदास पांडुरंग गोडसे. आणि आपलं गाव? देवळाली कॅम्प, नाशिक. माझी 2000 सालापासून पायवारी चालू आहे. जवळजवळ मी 22 वारी पायी केली. 22 वर्ष आपण पायवारी केली. आणि त्यानंतर आता सायकल वारी जी करतायत आपण, किती वर्षापासून करताय? 2 वर्षापासून, मी मागल्या वर्षापासून मी सायकल वारी चालू केलेली. किती लोक असतात आपल्या बरोबर? आम्ही 4 जण असतो आणि बाकी आमचे पुतणे वगैरे येते. मागल्या 8 दिवसापूर्वी त्यांनी सायकल वारीच सायकल वारी यंग ब्रिगेड होती. आणि आपण आम्ही वयस्कर आहेत. हो. आणि या प्रवासादरम्यान आपल्याला काही अडचणी वगैरे स्वास्थ्याच्या काही जाणवतात का? त्रास वगैरे काही? काहीच नाही. सायकलिंग केलंय एवढ्या लांब, एक देवाची भावना असल्यामुळे काहीच त्रास होत नाही आणि शरीर पण हे करतात, तंदुरुस्त असतं. आणि पायी वारीच्या दरम्यान अभंग, भजन, कीर्तन वगैरे होत असतं. ते आपण 4 जण आहेत. आपण या समजा ह्याच्या दृष्टीने काय करताय? आमचे संध्याकाळी हरिपाठ वगैरे चालू असतं आणि सकाळी पण हरिपाठ करतो आणि मग पूजा करून प्रवासाला निघतात सायकलवर. दादा आपण येता इकडं. आपले नाव काय? किसन त्र्यंबक गोडसे माझे नाव. आपण ही देवळाली कॅम्प वरून? देवळाली कॅम्प नाशिकवरूनच आहे मी आलेलो. आणि हे जे सायकल वारी जी जाताय तुम्ही, त्याचा काय उद्देश आहे आपला? तुम्ही काय दाखवून देऊ? सायकल वारीचा एकच उद्देश आहे की सुदृढ राहतो माणूस, देवनाम करत जातो माणूस. आणि या मग उन्हा पावसात आपण येतात ते मुक्कामाची सोय वगैरे व्यवस्थित होते? जागोजागी आम्ही जिथपर्यंत चालायचं सायकल. संध्याकाळ झाली काय कुठं पण कोणी पण सहारा देते आम्हाला. वारकऱ्याला कोणी नाही म्हणत नाही सहारा द्याय. आणि ही तुम्हाला विठ्ठल भक्तीची आशा आहे, त्यामुळे ती प्रेरणा मिळत जाते आम्हाला. तुम्हाला काही त्रास होत नाही, जाणवत नाही की आपल्याला त्रास झालाय म्हणून. तसे आमचं बघून आमची मागची पिढी पण तयार झाली लगेच. आम्ही मागच्या वर्षीपासून सायकल वारी चालू केली. या वर्षी आमची यंग जनरेशन पण येऊन गेलेले आहे सायकल वारीला. असं मग नाव काय? दत्तात्रय शिवराम गोडसे, देवळाली कॅम्प, नाशिक. तर ही जी सायकल वारीची अशीच परंपरा आपल्याकडून किती दिवस होईल? आमच्याकडून जेव्हा होईल तेवढे करायचे, देवाच्या कृपेने. 5 वर्ष 10 वर्ष माझा तर वय 66 चालू आहे. देवाची कृपा सगळी. शक्यतो वयस्कर लोक पायी वारी जाणं पसंत करतात आणि आपण सायकलिंग करताय. आपल्याकडं परंपरागत सायकलिंगचं नवीन मॉडेलच्याही सायकलिंग, आपल्या साध्या मॉडेलच्या सायकल काकांची एक आहे ना हिरो सायकल. हिरो पण माझी यातलीच सायकल आहे. तुमची जरी असली तरी सायकलीवर जाण्यामागे काय उद्देश असावा तुमचा? आम्हाला आवड आहे सायकल जायची खूप. आणि 4 दिवसातच तुमचा प्रवास संपतो, त्यामुळं तुम्ही पसंती सायकल वारीला दिली. देवाची कृपा आहे, मग विठ्ठलाची कृपा आहे आम्हाला जायची. ओके. देवाची शक्ती आम्हाला, म्हणून आम्ही जातो. ओके, चालते. ठीक आहे. रामकृष्ण. आपण पाहिलं नाशिक त्र्यंबकेश्वर देवळाली कॅम्प येथून हे 4 लोक सायकलिंग करत पंढरपूर दर्शनासाठी जात आहेत. आणि केवळ 4 दिवसांचा प्रवास असून एकूण त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा प्रवास ते 4 दिवसात पूर्ण करून
विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. बाबा स्टँड वरती करा. ओके चालेल तो पाठव.